टायमिंग चांगले येण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. भारतामध्ये जेही खेळाडू आहेत हे कधीही आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कशी तयार होते किंवा आपलं शरीर ऊर्जा कशा पद्धतीने वापरते याचा आपल्याकडे काही प्रमाणात जी माहिती आहे त्या खेळाडूकडे नसते. आता कार्बोहायड्रेट लोडिंग हा तुमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही फुल मॅरेथॉन करता तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचा जो फेज आहे तो तुमच्या मसल मधली जी एनर्जी आहे ते ग्लायकोजनच्या स्वरूपात किंवा ब्लड मधली जी एनर्जी आपली असते त्याला ग्लुकोज म्हणतो, हे पहिली युटिलाइज होते. आणि ज्यावेळेला तुम्ही पळत असता सुरुवातीला हे युटिलाइज झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एफर्ट्स लावता, मग समजा एखादा चढ आला किंवा जो एंडिंगचा फेज आहे किंवा सुरुवातीचा जो जोरात तुम्ही जर स्प्रिंट घेऊन जर करत असाल किंवा मधला पॅच मध्ये तुम्ही कशा पद्धतीने रन करताय, ओके, याच्यावरती तुमच्या एनर्जी सिस्टीम या डिपेंड असतात. सहसा जे फुल मॅरेथॉन करतात त्याच्यामध्ये फॅट हे ऑक्सिडेशन म्हणजे फॅट हे एनर्जी म्हणून वापरलं जातं आणि आपल्या बॉडीमध्ये फॅटचा स्टोअर किंवा हे जे आहे हे चांगलं फ्युलच्या स्वरूपात भरपूर असतं. पण जरी तुम्ही हे लॉंग डिस्टन्स एरोबिक ऍक्टिव्हिटी असली तरी याला तुम्ही कोणत्या स्पेसने रनिंग करताय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर कार्बोहायड्रेट लोडिंग साधारणतः फुल मॅरेथॉन मध्ये 7 ते 10 ग्रॅम ओके पर बॉडी वेट पर डे तुम्ही देणं हे योग्य राहील. आता डिपेंड खेळाडूंवर आहे, मी हे तुम्हाला एक टेंटेटिव्ह माहिती देतोय. याने तुमचे मसल मधले ग्लायकोजन हे चांगले स्टोअर फुल राहतील, तुम्हाला एनर्जी कन्सिस्टन्सी राहतील. तर यामध्ये तुम्ही साधारणतः स्पर्धेच्या आधी 2 ते 3 तास ज्यामध्ये भात आहे, पोळी आहे, केळी आहे, ब्रेड असेल, मध असेल, हे फूड तुम्ही खाऊ शकता, कार्बोहायड्रेट लोडिंग करू शकता. आता दुसरी एक गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही स्पर्धेदरम्यान जे आहे तुमची ऊर्जा स्थिर राहण्यासाठी इथे तुम्हाला लवकर ऍब्झॉर्ब होणारे कार्बोहायड्रेट तुम्हाला काम करतात. जसं की आपण जेल घेतो, ग्लुकोज सारख्या अशा भरपूर सारे जेल्स अवेलेबल आहे, स्पोर्ट ड्रिंक्स अवेलेबल आहे, केळी असेल, हे तुम्हाला तिथे काम करू शकतात. आता हे झालं खाण्याच्या बाबतीत, लक्षात ठेवा याने तुमचे नक्कीच एनर्जी तुमची वाढणार आहे. पण अजून एक फॅक्टर आहे की भरपूर वेळा स्ट्रेंथ आणि पॉवर हे जे 2 फॅक्टर आहेत जे याच्याकडे दुर्लक्ष केले जातात, जे एरोबिक्स ऍक्टिव्हिटी करणारे आहेत. स्ट्रेंथ आणि पॉवरकडे ते दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना जी पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे ती तेवढी लागत नाही. तर तुम्हाला स्ट्रेंथ आणि पॉवरवरती जरी व्हिडिओ हवा असेल तर मला स्ट्रेंथ अँड पॉवर असं कॉमेंट्समध्ये द्या. धन्यवाद.